कराडपासून अत्यंत जवळ असलेला ह्यो गड जर तुम्ही पाहिला नसेल तर आज तोच धावायची वेळ आली आहे बघा. तर सगळ्यात आधी महत्त्वाचं काम गाडीची PUC ती काढून घेतली. त्यासाठी त्यांनी हे नळकांड गाडीच्या सायलेन्सरमध्ये लावलं आणि कार्बन मोनॉक्साईड चेक केला आणि त्यानंतर आपल्याला PUC दिली बघा. तर मंडळी हे बघा या अशा पद्धतीनं PUC असते बॅक साईड आणि 1 वर्षासाठी काढलेले. तर मित्रांनो वसंतगड कराडपासून जवळपास 10 किलोमीटर आहे आणि तुम्ही 15 ते 20 मिनिटात इथं पोहोचू शकता. आपणही थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचलो बघा. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं गड बघायला मिळतो. गडाची चढाई म्हणायला गेला तर जवळपास 900 मीटर आपल्याला वर चढावं लागणार आहे आणि सोपा ते मध्यम असा आपल्याला ट्रेक आज करावा लागणार आहे बघा. गड सर करायला ट्रेक करायला सुरुवात केल्यापासूनच थकवतोय खरा, पण समोर दिसणारा बुरुज गडावरती पोहोचण्यासाठी आणखी प्रेरित करतोय. वसंतगडावरती पोहोचण्यासाठी 2 ते 3 मार्ग आहेत आणि कराडकडून जर तुम्ही आला तर तुम्ही अशा पद्धतीनं दक्षिण बुरुजापर्यंत पोहोचताय आणि तळबीड मार्गे आला तर तुम्ही या गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचू शकताय आणि गड पार करू शकताय. गडावर येताना, गड चढताना, गड सर करताना तुम्हाला अशा पद्धतीनं छोट्या मोठ्या टेकड्या बघायला मिळतात आणि त्या पार केल्या की तुम्हाला बऱ्यापैकी चालण्यायोग्य असा मार्ग सापडतोय आणि तिथं थोडा वेळ आराम करून तुम्ही पुढचा गड सर करू शकता. तर मंडळी हे बघा वसंतगड एकदम विरान असा पडला आहे, एकदम शांत मोकळा असा पडला आहे आणि आपण गाड्याच्या दुसऱ्या बाजूला भागात लावल्या तिकडं माग दुसरा भाग आहे. म्हणजे इकडून बघायला गेलं तर पाटण वगैरे या साईडला आहे बघा आणि गाड्या ज्या आहेत त्या येत नाहीत ह्याच्या गडापर्यंत, पायथ्यापर्यंत येतात आरामात. पण आपण बघितलेला अजिंक्यतारा म्हणा किंवा बाकीचे गड म्हणा त्यांचं कसं गाड्या वरपर्यंत जायच्या, तसं या गडावर नाही आहे. पूर्ण तुम्हाला गड आहे ना ट्रेक करावं लागणार आहे. अजून बरंच वर आहे. मी योग्य रस्ता शोधण्याच्या मार्गावर आहे. त्या तिथं बघा धबधबे असणार आहेत एक गाडी कोसळताना, पण ते काय आता चालू नाहीत कारण आता आहे हिवाळा. एक छोटासा रस्ता सापडला आहे तो म्हणजे हा ही स्टेप डायरेक्ट वर. चला ट्राय करू. बापरे इथं मधमाशा आहेत, इथं नको काय करायला. असं वाटतंय आत्ताच कोणी या मधमाशांना छेडलं आहे आणि त्यांची जमापुंजी हिसकावून घेऊन गेले आहेत. मंडळी खालनं जेवढा दिसतो ना त्यापेक्षा लय टफ असतोय बघा. तर मित्रांनो जवळपास 30 ते 35 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपल्याला अशा पद्धतीनं गड बघायला मिळतो. म्हणजे आपण जवळपास इथं आता 80 ते 90% गड पार केला आहे आणि दक्षिण बुरुजापाशी अशी एक गुहा बघायला मिळते. तुम्ही ही गुहा बघितली का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. दक्षिण बुरुजावर पोहोचल्यानंतर तुम्हाला काहीसा असा भाग बघायला मिळतो आणि हे वाचूनच समजलं की दक्षिण बुरुज हाच आहे बघा. तर मंडळी आता जी गुहा मी तुम्हाला दाखवली ती अशी गुहा होती. इथं चोर गुहा बघायला मिळते. वरून जायचं म्हटलं तर ती तुम्हाला सापडणार नाही, पण खालून ती अशाच पद्धतीने सुरू होते बघा. तर मंडळी गडावर आपल्याला असा काहीसा भाग बघायला मिळतोय. तिकडे एक बुरुज आहे बघा. तर मंडळी मागच्या वेळी पण आपण एका ठिकाणी गेलो होतो, तिथे एक वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळालेलं आणि तसंच काहीच आपल्याला इथं बघायला मिळतं बघा. त्याला काटे जायते सगळीकडे. हे कोणतं रूप आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. वसंतगडाला अशा प्रकारे दगडी तटबंदी बघायला मिळते आणि ही तटबंदी चारी बाजूला आहे. गडावर आपल्याला जवळपास 4 ते 5 बुरुज बघायला मिळणार आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे बुरुज या गडावर आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर अशा पद्धतीने एक पाण्याचा तलाव पण इथं तयार झाला आहे आणि या तलावात आपल्याला ऋतूनुसार कमळ फुललेले बघायला मिळतील. मंडळी या सगळ्या पठारावरचं पाणी किंवा डोंगरावरचं पाणी एकत्रित होऊन खाली जाण्यासाठी अशा पद्धतीने एक चोळ बनवून दिली आहे बघा. अशा बऱ्याच चोळा आहेत ना या वसंतगडावर तुम्हाला बघायला मिळते त्या, आणि ही अशी यंत्रणा त्या काळी बनवली गेलेली बघा. आणि इथून बहुतेक ही कृष्णा किंवा कोयना नदी असावी, अशी येऊन अशी गेल्या बघा तिकडे गेल्या. म्हणजे कराड या ठिकाणी आहे. इकडं ही कुठली आहे काय माहीत, कसा वळसा घातला, असाच गेल्या, अशीच गेल्या. तर चला हा पुढचा बुरुज पाहून घेऊ आणि तिथे तुम्हाला काय काय जाणून घ्यायला मिळतंय ते बघू. तर बघा मंडळी आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात आलो आहे आणि ही तटबंदी जी आहे
ती काय संपत नाही, म्हणजे पूर्ण गड आपण फिरलाय गोल आणि अजून तटबंदी ही शिल्लक आहे अशी. मित्रांनो, वसंतगड आधी आदिलशाहीच्या ताब्यात होता बघा, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1655 ते 1657च्या आसपास हा गड आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्यात सामील केला बघा. वसंतगड हा किल्ला स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्य विस्तारासाठी आणि लष्करी चौक्या उभारण्यासाठी अतिशय योग्य असा गड होता. आणि या गडावरून कराडचं क्षेत्र म्हणा किंवा पाटण क्षेत्र हे बऱ्यापैकी लक्ष केंद्रित करता येतं, आणि त्यावेळी पण असाच काहीसा विचार झाला असावा. वसंतगड हा आकारमानाने भव्यतेने मोठा नसला तरी पण स्वराज्य संरक्षण साखळीतला एक महत्त्वाचा असा एक गड होता बघा. तर या गडावर तुम्ही नक्कीच यायला पाहिजे असं मला वाटतं या. तर मित्रांनो, हा आहे वसंतगडाचा मुख्य दरवाजा, आणि या दरवाजापर्यंत तुम्ही तळबीड मार्गे पण येऊ शकता, पण आपण दक्षिण बुरुजाकडून आलो होतो त्यामुळं हा दरवाजा आपण दुसऱ्या बाजूनेच बघितला. आणि तुम्ही तळबीड मार्गे आला तर तुम्हाला चांगला पायऱ्याचा रस्ता असा सापडू शकतो बघा. वसंतगडाचा मुख्य दरवाजा, आणि अशा पद्धतीने इथला निसर्ग आहे. दरवाजावर आपल्याला हनुमंताची मूर्ती पण बघायला मिळते, कोरीव काम केलंय बघा. तर मित्रांनो, ह्यो जो बुरुज तुम्हाला दिसतोय तो बुरुज उत्तर बुरुज म्हणून ओळखला जातो, आणि हा मुख्य दरवाजापासून बघायला मिळतो. त्याचबरोबर तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला अशा पद्धतीने एक गहाणा बघायला मिळेल, आणि हा गहाणा जुन्या काळात तेल वगैरे काढण्यासाठी वापरला जायचा. त्याचबरोबर दळणं किंवा पीठ बनवणे या बऱ्याच कामासाठी हा गहाणा वापरला जायचा बघा, आणि बैलांना हा गहाणा ओढला जायचा. तर हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो असा गहाणा आजही बऱ्याच ठिकाणी वापरला जातो बघा. तर इथनं बघून जर तुम्ही पुढे गेला तर तुम्ही मंदिराकडे जाताय, आणि हे मंदिर जे आहे हे मंदिर काहीसं अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. आणि हे मंदिर जे तुम्ही बघत आहे हे चंद्रसेन महाराजांचे मंदिर आहे, आणि या मंदिराचा परिसर काहीसा असा असणार आहे बघा. अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. चला इथलं आपण दर्शन करू आणि आत भेट घेऊ. श्री चंद्रसेन महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथं काही वेळ थांबलो. पुजारी काकांबरोबर थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि इथला आणखी परिसर बघितला. इथं आपल्याला अशी मंदिरंही बघायला मिळतात. इंग्रजांच्या काळातही या गडावर तोफांचा बराचसा असा मारा झाला होता, हा गड हस्तक्षेप करण्यासाठी, गड मिळवण्यासाठी. तर असा या गडाचा काहीसा इतिहास राहणार आहे. तर चला एक छोटंसं काम करू व्हिडिओ संपवण्याआधी. या मार्गाने आलेलो बघा, आपल्याला प्लॅन बी सापडला, तो म्हणजे हो तिथनं उतरायचं आहे, असं जायचं आहे खाली आणि एवढा रस्ता वाचवायचे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कधी कधी प्लॅन बी पण वापरू शकताय, आणि तो तुमच्या ट्रेकिंगमध्ये पाहिजेच बघा. चला, गडावर असतानाच मला एका पार्सलसाठी फोन आला होता, आणि हे पार्सल आपल्या बिझनेस संदर्भातलंच पार्सल होतं. तर ते VRL मार्फत आलं होतं, आणि त्यानंतर बघा हे VRLचं ऑफिस आहे, आणि VRLच्या ऑफिसमध्ये आपण हे छोटंसं पार्सल जे आहे ते घेतलं आणि व्हिडिओ थांबवला बघा. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा, आणि तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.